आलू पराठा हा पिलूचा इथं बी. नमस्कार सर्वांना, कशा आहात तुम्ही? आहेत ना सर्व ठीक? ते मी जयश्री आपलं सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन व्लॉगमध्ये. आणि जयूच्या किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि सुरुवात करायच्या आधी सर्वांना आनंदी सुखी राहा हेच देवाला मी प्रार्थना करते. सर्वजण हो का. ही आहे बटाटा, अर्धा किलो बटाटा मी हे केलं आहे, उकडवलं आहे कुकरमध्ये आणि ठेवलं आहे. आणि बारीक त्याला मसाले वगैरे टाकून असं फ्राय करून घेतलं आहे. आणि पीठ पण मळून घेतलेलं आहे. सोनी हिलामध्ये हे बघा चांगलं छानपैकी मळून घेतले. आणि दूध गरम करून घेतलेलं आहे. सगळं इकडंच साफसफाई अशी केली आहे. जिरे फ्राय ठेवलं, चिनी ठेवले, भरण्या घासून ठेवल्यात. आता मसाले वगैरे भरायचे आहेत. ओके, हॉटकेस घेतलेला आहे, त्याच्यामध्ये पांढरा कपडा ठेवायचा आहे. हा असा कचरा निघाला आहे. कुणाचा कॉल येतो आहे? हो का, कुणाचा कॉल आला होता ना म्हणून तिथनं अजून हे केला. तरी बघा कचरा वगैरे निघाले. लिंबू खराब झाले, 3 फ्रीजमधनं काढले कारण तांबडे पडले तर आपल्याला नको वाटते. तर झालं आता गायू राणी आणि पिलू काय करते. पिलू गायू हाय, गुड मॉर्निंग करो. इकडचं सगळी साफसफाई केली आत्ता जस्ट, आणि ह्यांनी खराब केली होती. आणि ही गायू गुड मॉर्निंग करो. इधर देखे करते गुड मॉर्निंग एव्हरीवन. चला आता मी तुम्हाला दाखवते कपडे गायूची ना. आता केस कंगी करायचे केस. उधर जा, जल्दी 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 जल्दी. बघा गायू काय करत आहे. गाईचं सामान बघा. उधर जा ना, उधर जा, इधर जा, इधर जा. हाँ हाँ जाओ जाओ. पिलू गंदगी मत करो. मला का नाही झाडून पण म्हणून आता ही झाडू चालू आहे. इकडं 2 ब्लाऊज वगैरे रात्री 3-4 ब्लाऊज दिले 2 दिवसात. आणि खूप सारे आता ब्लाऊज वगैरे चालू आहेत, अगं ड्रेस वगैरे. तर चला लवकर फटाफट आता मी की शाळेच्या बघितलं का माझ्या पाठीमागे उदर भेटला आहे ना केस थोडासा दिसत. तर हे बघा फॉल लावली कारण हा असा फिरता कलर इथं आहे साडीचा. अशी फॉल लावून घेतले. 2 साड्याला रात्री फॉल लावले. ओके, साडी अशी आहे, तुम्हाला दाखवते फटाफट. बघा ही अशी साडी आहे, मस्त आहे. 1000 प्राईज आहे इथं है ना. आणि आता फटाफट फोल्ड करून घेते. अरे यार तुम्हाला परतच फोल्ड करते चला कारण व्हिडिओ मोठा आहे असा. आणि ही पण साडी आता फोन युट्यूबवरनं तिला द्यायची आहे. पुढे चालू आहे दुसरी साडी. ठीक आहे, परत करू आपण. क्या चल रहा है, क्या चल रहा है. गायचं थोडं अंग गरम झाले, दादूकडे जा म्हटलं. अच्छा ही तर इच्छा कशी काय राहिली. हा पाठीमागचा गळा आणि नॉट्स केले. आणि हा पुढचा तसा आहे तसा. आणि हेल्दी आहे. ह्याचा 15 ते 16वा ड्रेस आहे ह्या ताईचा. आणि हे जोची पॅन्ट ट्राउझर. ओके, खूप हेल्दी आहे. आणि हे बघा पॅन्ट ट्राउझर आहे. ओके, खूप हेल्दी आहे. कपडे बसणं म्हणजे मुश्किल आहे. हा तिचाच आहे. आता पॅन्ट प्लाझो पण कुठून नाही, व्हिडिओ पण नाही बनवला. पॅन्ट प्लाझो पॅन्ट ट्राउझर खूप झाले. पॅन्ट पटियाला म्हणजे पटियाला वगैरे. आणि ब्लाऊज 2-3 झाले. साडे कमी घालते. आणि होता मस्त ठीक आहे. आणि कुठे गेले इसकी आणि अरे यार ह्याला मी हे केलं. ह्याला पण नॉट्स आहे. 8-9चा गळा आहे. हे बघा चौकन केलं गळा. हा मग पाठीमागचा चौकन आहे, पुढचा गोल आहे. हे बघा आता हिला फोल्ड करून द्यायचा आहे मला. आणि हे बघा हा पण ब्लाऊज बनवला. आणि ही पण साडीची पिको फॉल केले. आणि रात्री 3-4 दिले ब्लाऊज आणि साडी. ओके, तर चला फटाफट गाईचं आता कमी करते. थोडं लाडपाड करते. तिला गरमी खूप आहे इकडं. तर भेटते आता दुसऱ्या कामात. ठीक आहे, इकडं ठेवलेलं आहे ब्लाऊज वगैरे कटिंग करून. सेम कलर आहे बघा. ह्यो एक आहे, सॉरी हा एक ब्लाऊज कटिंग केला आहे. आणि हो का इथं एक ठेवला आहे. सेम कलर आहे, फक्त कपडा वेगळा आहे. ठीक आहे. किशा पिलू किशा भाग आहे ते. आता पिलू पेपर चालू आहेत ना त्यामुळे दोघींना बसवलंय अभ्यासाला. आता चला बनवते गरमागरम
नाश्ता पराठे. तर बघा आलू पराठा हा पिलूचा इथं बी दिखाते. हे बघा भरलाय जाड जाड केला की आलू पराठा छान वाटतो. किती फुललाय बघा, मस्त आहे का नाही. हां खूप दिवसानं बनवलाय. आता पिलू आणि गायला फर्स्ट हा पहिलाच आहे, अजून काहीच बनवलेलं नाही. छान शेकलं का नाही कडक, मस्त वाटतंय. मस्तपैकी शेकून झालाय. आता पहिलाच पराठा पिलू आणि गायला. हा बघा दुसरा आहे टाकला स्टॉपवर. तर हे बघा पीठ घेतलं मी, हे असं गोळा घेतलाय आणि हे असं करते. ओके, गोळा घेऊन पिठात थोडंसं बुडवून आपल्या पुरणपोळीसारखं. आणि आलूचा गोळा कसा बनवते बघा. हे तर आलू ठेवलंय, हे बघा भरपूर घालायचं, अजून थोडं घेते. मस्त वाटतं ते. हे बघा इथं तोपर्यंत पराठा आपला असा झाला. आता गोळ्याला मी हे असं करते, छोटंसं पुश करून पीठ लावून थोडंसं हे असं. जास्त भरलं तरी आपलं का नाही पीठ मळतं का नाही ते एकदम सॉफ्ट पाहिजे, चांगलं चवळून छोटे छोटे बनवू आपण. असे जाता असं बघा किती छान फुलतेत का नाही. पहिलं मला का नाही आलू पराठा म्हणजेच हसायचे, आपल्याकडे कुठं माहिती तरी आता आले बघा. वाव मस्तपैकी. आता आपण हॉटकेसमध्ये हळूहळू हळूहळू शेकून आपतून खाले ना. ओके बेटा. तर हे बघा काय काय घेतलंय. ऑइल घेतलंय मी इथं. पराठा पिलू आणि गायला थंड केलं. हा एक बनला आहे. आणि आलू शिलून असं छानपैकी बेटर बनवून घेतलं आहे मी. बेटर म्हणते ती पुरणपोळीसारखं. आणि इथं पीठ घेतलेलं आहे छान, हो का असा मळला आहे हे असा. आणि हे छानपैकी असं हळूहळू हळू धीमे आचवर जर आपण हे केलं ना, पराठे भाजले ना तर खूप छान. तर बघा मस्तपैकी. हां व्हाईट कलर का. आता पिलू रंग सगळे पराठे बनवून रेडी. हे बघू शकता एवढे सगळे हॉटकेस भरलेला आहे. सोनूचा टिफिन भरून झालेला आहे. तर मस्त आहे का नाही. आता किचन सगळं साफ करायचं आहे आणि थोडंसं पराठ्याला थंड करून भरायचं टिफिनमध्ये. चला ऑफ करू आपण इंडक्शन. आज का नाही शनिवार. पप्पा बघा गायला बघा 10:30 वाजले तरी कसं झोपवलेत बघा. पप्पानी उठवायचं नाही, राणीसारखी झोपती. चला चहा घेऊ गरम गरम. आता पराठे बनले आहेत गरमागरम. चला छान उकळी आली आहे. पिल्लू उठली, गायू पण आता उठली बघा. हळूहळू उठवून देत नाहीत. मला काम करायला वेळ लागतो. रविवार शनिवारी डेली तर होतंच. आता कुकरमध्ये का नाही थोडंसं कुकरमध्ये आपण भात लावते. तिथं ठेवलं कुकर. दूध गरम करून घेतलं आहे आणि ढक्कन लाव्या आणि चहा घेते गरमागरम. इंडक्शन ठेवते 1800वर. इथं चहा उकळी आली. चहा छानसा सुरकीन पेते. यात तुम्ही पण प्याला. त्याचसोबत का नाही किवी खायला सांगितली आहे. किवी तर सोलून घेऊ. हे का किवी घेतली मी एक आणि पेरू पण सोलून खाल्लाय. आता बघा किवी सोलून घेतली. 4 फोडी करूयात. अशी खायला नको नको वाटतंय रोज रोज किवी आहे ना. आपलं फळ तरी म्हणजे इकडचं फ्रूट ते आपलंच असतं. चला फोडी केल्या खायला खाते. पडदिशी बसवलंय. आता बघा घरातली कामं अजून चालू झाली. मशीन आहे हातात, मशीन सारखं चालूच. इकडं नाही तर तिकडं, तिकडं नाही तर इकडं. चला आता फटाफट माझं रजिस्टर वगैरे उचलते. रजिस्टर 2 बनवलं आहे. बायकांची नावं त्यात लिहून घेते. मी कोणाचे कपडे घेत नाही काय नाही, म्हणजे मापाचे कपडे. अंगाचा माप घेते आणि अंगाची माप 2 रजिस्टर. एक भरून ठेवला आहे, दुसरा चालू केला आहे. साफसफाई पण झाली. आली बघा गाय कंगी करून. ही डिझाईन खूप छान वाटते बरं का ब्लाऊजची. तुम्हाला स्पीडमध्ये दाखवली पण हा खूप छान आहे. खूप झाले ब्लाऊज असे. तर माझी सगळी कामं झालेली आहेत. मी पोचले आहे तर कारण मला औषधं आणि परत टिकली वगैरे घेतले आहे.
आणि पोचले. गाई पिलू इथं बसलेले आहेत. गाई घातलेलं आहे गाईला बनियन, म्हणून गाईला बघायला भेटणार नाही तुम्हाला. आणि आता होते तयार. टिकली घेऊन आली. आता मी घेणार आहे कटिंग करण्यासाठी. माझे वरची मॅडमचं आहे बाई. खूप दिवस झालं मग ती मिस्टर त्याचे रोज विचारतात. बाई मी म्हटलं नशीबवानच आहेस, कारण का आमचे मिस्टर आम्ही काही घातलं तरी आम्हाला बघत नाही, कपडे कसलेही घालून काय. तर लय हसत होती खाली बसलेली येऊन. आता इथलेच गेलेत पालम बिलम इथं दिले, इथनं कॅन्टोमेंटमधनं क्वार्टर खाली केलेत. कोण पोस्टिंग गेलेत का नाही, त्यांची वाईफ वगैरे मुलांच्या शाळेबद्दल राहिलेले आहेत. तर ते बाहेर गेले. तर ते म्हणतात मॅडम तुझ्यासारखं इथं शिवत नाही, खूप महाग आहे, टाकला आम्ही लांब पडतंय म्हणून. पण एवढा खराब केला आहे ना माझा ब्लाऊज ड्रेस, तर तुझ्यापाशी येतो म्हणून सगळेच आता हळूहळू बाहेरनं इथं या लागले. तर कॉल आला होता, मी म्हणलं ये. तिला इथंच माझ्या खाली होती. म्हणजे तुम्हाला दाखवते मी कुठला ब्लाऊज आहे. तर चला आता मी कटिंग करते, कारण तिला सांगितलं ये बाई कधी पण ये. आणि खूप सारे आपले मराठी ताई वगैरे पण बाहेर गेले, ते पण येतात. पालम नाही कुठले कुठले गाव म्हणतात तिथं, खूप सारे अलग अलग गाव आहे. आता थोडी केस ओली आहे, मग आता त्याला सुकू द्या. आणि चला माझी ओले क्रीम इथं आहे.